ते आमदार रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी सातत्याने पुण्याची ओळख एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून होती, पण हे आता व्हिडिओ सर्रासपणे व्हायरल होत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसापासून सातत्याने समोर येतोय। काय आपली प्रतिक्रिया आहे सगळ्या या प्रकरणावर? सांस्कृतिक ना विद्येचं माहेरघर आहे आणि सांस्कृतिक बी आहे, परंतु ज्या हॉटेल्समध्ये अशा पद्धतीचे अंमली पदार्थ विकले जातात मी सातत्यानं पोलीस खाते असेल बाकीच्या लोकांना सातत्यानं मी पत्र व्यवहार करतो आणि बोलतोय ते पोलीस खात्यामध्ये असणारी काही किडले सडलेले जे अधिकारी होते असतात त्यांच्यामुळे हे धंदे सगळे फोपवले जातात। ज्या हॉटेलमध्ये हे अंमली पदार्थ सापडले त्या हॉटेलला कायमचं सील लावलं पाहिजे। ह्या लोकांना भीती वाटतच नाहीये आणि हे सरच करतात, पोलिसांना पैसे देऊन हे नंतर विषय मिटवले जातात आणि परत ही हॉटेल चालू होतात। त्यांना भीतीसारखं काहीतरी एखादा कायदा आणला पाहिजे आणि या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि कायदा आहे पण हे पोलीस पूर्ण वापरत नाही, पैसे घेण्याच्या कारणामध्ये हप्त्याच्या कारणामुळे ही सगळी पुणे शहराला लागलेली कीड आहे आणि पोलीस खातं काय गप असणार नाही। रोज आम्ही पोट तिडकीने गेली कित्येक दिवस बोलतोय। ललित पाटील प्रकरणामध्ये कोट्यवधीचा अंमली पदार्थ पुण्यात सापडतोय, एवढी पोलिसांची बदनामी झाली तरी पोलीस ह्याच्यामध्ये काही सुधारायला तयार नाहीत। या खात्याचे मंत्री जे आहेत शंभूराजे देसाई, हे देसाईचं आडनाव त्यांचं चुकून झालं, त्यांचं आडनाव खाटीक व्हायला कसाही व्हायला पाहिजे होतं। त्यांना मी सातत्यानं हे उलट आम्हालाच बोलतायत। आम्ही ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप केले त्यावेळेला ते म्हणले की धंगेकरांना हक्कभंग आणतो। हक्कभंग माझ्यावर काय आणतात तर तुम्ही हक्कभंग आहे पोलिसांवर आणा आणि 2-3 पोलीस घरी पाठवा। राजपूत नावाचा जो अधिकारी प्रचंड प्रमाणामध्ये पैसे खातो, महिन्याला 3 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे त्याला मिळतात, ते पैसे मंत्र्यांपर्यंत पोहोचतात। ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अधिकारी आज घाबरायला तयार नाहीत आणि याच्यामुळे धंगेकरजी तुम्ही थेटपणे असा आरोप करताय की या सगळ्या पाठीमागे शंभूराज देसाईंचा हात आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? 100% शंभूराजे देसाईंना हा हप्ता जातो आणि शंभूराजे देसाई हप्ता घेतात आणि त्याच्यामुळेच हे धंदे फोपवले जातात। राजपूतवर एवढं अलिगेशन होऊन सुद्धा राजपूतची साधी बदली सुद्धा झाली नाही किंवा एखादी नोटीस सुद्धा त्या खात्याने दिली नाही। म्हणजे यांची घरं चालवण्याचं काम राजपूत सारखा अधिकारी करत असल्यामुळे आज आमच्या तरुणांना, आमच्या पुण्यातल्या नागरिकांना, आमच्या मुलांना त्या पद्धतीनं व्यसनाधीन करण्याचं काम आणि त्याच्यातून मिळणारा प्रचंड पैसा हा मंत्र्यांच्या घरापर्यंत जातो, त्याशिवाय असले धंदे चालत नाही। ही वस्तुस्थिती खरी आहे। धंगेकरजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आहेत। सुषमाताई, तुम्ही देखील